श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं, ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण याचा पुढचा भाग पाहणार आहोत। शंकराची भक्ती केल्याने काय होतंय आणि त्याच्यापासून काय फायदा आहे। आता याच्यात शास्त्र असं आहे की शंकराची भक्ती करण्याची मंडळी आहे, ज्या गावामध्ये शंकराचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जे भाविक लोक सतत जातात त्यांना जी संतती होते त्यांचे तुम्ही चेहरे बघा, आणि जी शंकराच्या मंदिरात कधीच जात नाहीत त्यांचे चेहरे बघा, म्हणजे तुम्हाला फरक बरोबर जाणवल। सर्वांग सुंदर चेहरे, डोळे नाक कान असणारी मंडळी भगवान शंकराच्या मंदिरात जात्यात त्यांची अवस्था आहे। जे जातच नाहीत त्यांचे शरीराचे चेहरे बघा कसे वाकडे तिकडे आहेत, लंपुळे त्रिकोणी कसे तरी आहेत। तुमच्या गावात तुमच्या आसपास तुम्ही त्याचं निरीक्षण करा, आणि असं होऊ नये म्हणून प्रत्येकाने आठवड्यातून एकदा म्हणा किंवा दररोज शंकराची भक्ती करा, शंकराच्या मंदिरात जा, म्हणजे तुमच्या वंशाची अनुवंशिकता आहे ती नष्ट होईल, त्याचा परिणाम असा होतो। आता वेदामध्ये पुरुष संतती करता सांगितलं। त्रिष्टुप छंद दैव स्वरा 28 अक्षरांचा मंत्र, आणि तो कम खम गम घम नम चम ठम डम ढम नम तम तम फम 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 बम भम यम रम लम वम शम शम हा 36 व्यंजनाचा जो मंत्र आहे त्याच्यापासून पुरुष तत्वाची निर्मिती होती। आणि ओम आ मी मी रु लु लु आय ओम हा हे जे 16 स्वर आहेत याच्यापासून स्त्रीची निर्मिती होते असं वेदाने सांगितलेलं आहे। आणि शंकर पार्वतीची जी ठेवण आहे, शंकर शरीर जे आहे ते शरीर 48 अक्षरी तत्वाचे आहे, पार्वती शरीर 16 स्वरांचं आहे। तर अशा दृष्टीने हे सगळी रचना वेदात सांगितलेली आहे, आणि त्या दृष्टीने हे सगळं जग आहे। प्रत्येकाचं शरीर जे आहे
ते छंद आणि स्वरामध्ये गुंफलेलं आहे. ये विरक्त गड शरीर, गायत्री मंत्र, षडजा स्वर, ओ रक्त गट, अनुष्टुप छंद, गांधार स्वर 32 अक्षराचा. नंतर ये रक्तगट, बृहती छंद, मानधन स्वर 36 अक्षरांचा. आणि बी रक्तगट पंक्ती छंद, पंचम स्वर 40 अक्षरांचा. अशा दृष्टीने शरीराची रचना रक्तगटाप्रमाणे प्रत्येकाची आहे. म्हणून आपल्याला जेव्हा आपण देवाची भक्ती करतो तेव्हा आपलं जे शरीर आहे त्या पद्धतीचं ते जे छंद आहे त्या पद्धतीने ते बनलं पाहिजे. सांगण्यासारखं खूप आहे, पण आपलं आता शिवपुराण पाहायचे त्यामुळे आपण थोडक्यात बोललोय. पुढं पाहू. शिलाद 12 पुत्र नंदीश्वराला वेद विद्या शिक्षा प्रदान करतो. ऋषीद्वारा नंदीश्वराचे आयुष्य कमी सांगले जाते. शिलादला दुःख होते. नंदीकेश्वराद्वारा त्र्यंबकाचा जप करणे, महेश्वर पार्वतीद्वारा त्यांना आपले पुत्रोपास घेऊन त्याला अमरत्वाचं वरदान देणे. म्हणजे या ठिकाणी तुमचं आयुष्य कमी जरी असलं, काय करा म्हणजे अल्प आयुष्याची माणसं मारतात. 50 वर्ष झाले संपले, 30 वर्षात संपले, 40 वर्षात संपले. याचं कारण आहे की तुमचा जे छंद आणि स्वर आहे ते कमकुवत होत जातात आणि आयुष्य संपतं. परंतु या ठिकाणी शंकराची भक्ती केल्यानंतर त्या नंदीकेश्वराचं आयुष्य वाढलेलं आहे. त्याप्रमाणे आपण दररोज ओम नमः शिवाय शंकराचा जप करणे, शंकराची पूजा करणे. नंतर इक्सोरस म्हणजे उसाचा रस हा शंकराला प्रिय असं लिंग महापुराणात सांगितलेलं आहे. भगवान शंकर उसाचा रस पिऊन राहतात, हा त्यांचा आवडता पदार्थ आहे. तोच रस देवाला वाहणे, आपण पिणे म्हणजे आपला शिवशंकर त्वरित प्रसन्न होतात. खिचडी खाऊन पाणी पिऊन ते प्रसन्न होत नाहीत. प्रत्येक देवाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. कारण मोबाईलची बॅटरी चार्जिंग केली की आपलं ऐकू येतं बोलल्यानंतर, तसं आपलं शरीर हे ईश्वरी शक्तीने परिपूर्ण जेव्हा चार्जिंग होईल तेव्हा आपल्याला देवधर्माशी बोलता येईल, शक्ती मिळेल. त्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. नंदीश्वर म्हणाले, महेश्वराला प्रणाम करून पिताजी मला समबरोबर घेऊन प्रश्नापूर्वक आपल्या कुटीत गेले. ज्याचे निर्धन व्यक्ती आई हास्य झालेले आहे, म्हणजे ज्याला धन दौलत नाही त्या ठिकाणी त्याला कृपा झाल्यावर तो श्रीमंत झाला. हे महामुने, जेव्हा मी शिलादाच्या कुटीत गेलो तेव्हा आपले दैविक दिव्य रूप सोडून मी मनुष्य रूपात झालो. त्यावेळी नंदीकेश्वर बोलतो, कोणी अज्ञात कारणवश माझी दिव्य स्मृती नष्ट होऊन झाली. लोकपूजित माझे पिताजीने माझे मानव रूपात पाहून आपले बंधूसहित दुःखाने व्याकुळ झाले. अत्याधिक विलाप करू लागले. उत्तमश्वर तसा सर्वज्ञ सालंकारयुक्त शिलादने माझे जात कोण आदि संस्कार केले. हे महामुने, उन्होंने की मुझको मला ऋग्वेद यजुर्वेदाची शाखा, सामवेदाची 1000 शाखांचं सांगोपांग केला. त्याबरोबर त्यांनी मला आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्वविद्या, अश्वलक्षण, हात्यांचे लक्षण तथा मनुष्यांचे लक्षण आदीची शिक्षा प्रदान केली.
आता आपलं शिक्षण घेताना काय करायला पाहिजे? 4 वेद आपलं आले पाहिजेत. नंतर या ठिकाणी आयुर्वेद म्हणजे औषध पाणी संपलं पाहिजे. धनुर्वेद मध्ये लढाईचं बाण चालवता आला पाहिजे. गांधर्ववेद मध्ये विद्या गायन आलं पाहिजे. आश्वलक्ष्मध्ये घोड्याचे लक्षण कळले पाहिजेत. हातीचे लक्षण कळले पाहिजे. मनुष्य कशा प्रकारचा आहे याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. अशा दृष्टीने आपण अभ्यास केला पाहिजे असं नंदकिशोर म्हणाले. माझे 7 वर्ष पूर्ण झाल्यावर परमेश्वराच्या आज्ञाने माझे आणि 7 वर्ष त्यावेळेला मला योग शक्तीचे संपन्न मित्र वरून दिव्य दृष्टीचे तिथे आले. मला वेळोवेळ पाहून त्या दोन्ही महात्माने म्हणले, हे तात हा नंदीस सर्व शास्त्रात ज्ञानात पारंगत होईल, परंतु हे अल्प आयुष्याला आहे. असे आश्चर्य तो कमी न देखा जातो. हे आज आयुष्य कमी म्हटल्यानंतर शिलादला दुःख झाले. असे म्हटलं, पुत्रश्न रखण्यावाले विप्रवर शिलात माझे आलिंगन करून दुःखाने व्याकुळ होऊन करुण स्वरमे सत्याधिक वदन रडू लागले. हा पुत्र, हा पुत्र, हा पुत्र आहो. दैवविधी तथा विधाता ऐसा बल ये अनुकवून ते दुःखित होऊन भूमीवर पडले. त्यांची दुःखाची वाणी ऐकून आश्रमवासी एकटे झाले. अशुभासाठी विव्हळ होऊन मंगल रक्षाकृत्य करणे लागले. त्यांनी अन्य सर्व सामग्री सहित मधुलिप्त 10,000 दुर्वाची त्र्यंबक मंत्राची आहुती देऊन उमापती त्र्यंबक महादेव को संतुष्ट केले. आता या ठिकाणी मात्र मुद्दा आहे. सर्व सामग्री सहित मधुलिप्त 10,000 दुर्वांची त्र्यंबक मंत्राने आहुती दिली. ओम त्र्यंबकमय सुगंधि पुष्टिवर्धनम उर्वारुकबंधनाम ऋतुमामृतात. ओम त्र्यंबकम बंधनात्मतिवेदनम उर्वारुकबंधनम मोक्षत. हा मंत्र म्हणून 10,000 वेळा दुर्वाची आहुती द्यायला पाहिजे आपल्या प्रत्येकाने. तेव्हा आपल्या जीवनातले पुन्हा सुटतील. पैसा धन दौलत पाहिजे असं मिळत, तसं तुम्ही काहीच करीत नाहीत. जो उठतो तो फोनवर बोलतो, महाराज माझी परिस्थिती झाली, काम होत नाही. याचं कारण तुम्ही देवाची जी साधना करताय त्यात तुमचा 50 चूक आहेत. तुम्ही पूजा करताना सकाळी गणपतीचा दुर्वा कधीच वाहत नाही, ती मोठी चूक. त्यामुळे तुमची बुद्धी पैसा धन दौलतकडे कधीच चालणार नाही आणि खायला पण मिळणार नाही. सकाळी उठल्यानंतर प्रथम गणपतीच्या दुर्वा गणपतीला वाहिल्या पाहिजे. 21 हिरव्यागार त्या वाहिल्या चालत नाहीत. कारण आपल्या कलिकत्ता मंदिराजवळ काही नव्हतं पूर्वी, हरळ उगवली दुर्वा. गणपती महाराज म्हणले, माझ्यासमोर प्रगट झाले, म्हणाले त्या हरळ आहे ना त्या मला काय हिरव्या राहिल्या पाहिजेत. तुम्ही तिथं ठिबक करा, पाणी 24 तास सोडा, म्हणजे हरळ कायम राहील. आणि हरळ मला कायम दिल्यानंतर मला सुद्धा जीवन सुरक्षित आणि तुमच्यावर कृपा करता येईल अशी परिस्थिती आहे. आता जो उठतो तो ओरडतो, मला दुःख झालं, तू देवा धर्माचं काही करीतच नाही, सगळा गप्पा मारताय. अहो नुसतं शंकराला पाणी घालून चालत नाही किंवा कुठल्या देवाला पूजा करून चालत नाही, कारण पार्वतीने शाप दिलेला आहे.
जो गणपतीची पूजा न करताना इतर देवांची पूजा करीन तो देव तुम्हाला कधी प्रसन्न होणार नाही. कोपण शंकराकडून पार्वतीनास वचन घेतलं सगळ्या देवांकडून आणि मग गणपतीला परत जिवंत केलेला आहे. हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. आपण देवाची भक्ती करताना पूर्ण भक्ती कधी करीतच नाही, कारण गणपतीची पूजा केल्याशिवाय कुठलीही सिद्धी साधना प्राप्त होत नाही. तुम्ही जर होम करीत असला, मंत्र जपत असला आणि देवाला पाणी घालत असला तरी तुम्ही जर देवाला दुर्वा वाहिली नाही तर तुमची सगळी पूजा शून्य, काही किंमत नाही. 12,000 वर्षाची पूजा केली योगायोगी अनेक जन्मात तरी शंकर तुम्हाला पूर्ण प्रसन्न होणार नाही, कारण गणपतीचा कोप आहे. त्याच्याकरता काही ठिकाणी वाळल्या दुर्वा वाहतात, चालत नाही, वल्याच पाहिजेत. ज्याने त्याने आपल्या कुंडीत कोळम्यात घरी दुर्वा लावाव्यात आणि मग गणपतीची आराधना करावी, किंवा कुठेतरी तेल लावायचा दुर्वांचा शेतकऱ्याकडं, ते तुम्हाला रोज आणून देतील दुर्वा ताज्या. हे सगळं सुख सोय पाहिजेत. ताजी दुर्वा व्हायच्याचं कारण फार वेगळं आहे की अनलासूर नावाचा मोठा राक्षस होता आणि त्याचा नाश केला गणपतीने. मग गणपतीच्या सर्व अंगात आग व्हायला लागली. मग अमृतापासून निर्माण झालेली दुर्वा आहे. ती दुर्वा गणपतीला वाहिल्यानंतर त्या गणपतीने त्या दुर्वा चोखल्या आणि मग त्यांची शरीराची आग कमी झाली. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही गणेश पुराण वाचा, शिवपुराण वाचा, रामायण वाचा, महाभारत वाचा, मारुती पूजा करा, शंकराची पूजा करा, रामाची, शंकर, कोणा जरी तुम्ही पूजा केली तिथं गणपतीचं नावच घेतलं नाही तर तुमच्या घरामध्ये कुठलीही दैवी शक्ती येणार नाही. कारण शास्त्र फार वेगळं आहे. गणेश पुराण जर वाचलं तर तुम्हाला कळलं बा गणपतीचं महत्व काय आहे. कारण दुर्वा वाहिल्याशिवाय पूजा होम हवन पूर्ण होत नाही. तेव्हा यज्ञ जो चालतो त्याच्याकरता त्या यज्ञात ह्या ऋषीमुनींनी 10,000 दुर्वा गोळा केल्या आणि सर्व साहित्य तयार केलं आणि महामृत्युंजय मंत्र म्हणा सुरू केले, ओम त्र्यंबकामय. कारण त्या नंदिकेश्वराचं आयुष्य कमी आहे, तेव्हा त्या ठिकाणी शंकर आणि पार्वती प्रगट झालेले आहेत. तसे आपल्या पुढे हे प्रगट होतात, ते आपण पाहिलं पाहिजे. पिताजी संज्ञा शून्य झाले. पितामहाने मी बहुत विलाप केला, आक्रोश केला. चेतना हित होऊन ते खाली पडून राहिले. मी मृत्यूच्या भीतीपासून साक्षात मृत्यूकडे पळू लागलो. माझे पिता तथा पितामहाला शीघ्रपूर्वक शिर झुकून प्रणाम करून तथा त्यांची प्रदक्षिणा करून रुद्र जपामध्ये संलग्न झालो. त्रिनेत्र 10 भुजावाले शांत 5 मुखवाले सदाशिव भगवान त्र्यंबकाचा आपणे हृदय मेरे ध्यान करून मी जप करू लागलो. असे कोण म्हणले? नंदिकेश्वर. नंदीचे पुण्य तटपर मी स्थित झालो. अर्धचंद्रमाला आभूषणाच्या रूपात धारण करणारे महादेव उमासहित प्रसन्न झाले. मला म्हणाले, हे वत्स, हे नंदीन, हे महाभाव, तुमको भला, तुला भले मृत्यूचे भय का? मी त्या 2 विप्रांना पाठवले होते. तू माझ्या समान हो, यात काही संदेश नाही. हे वत्स, वास्तव तुझे यश देह
लौकिक नाही, हे दिव्य आहे. हे वत्स पूर्वामध्ये शिलात देवता व मुनी, सिद्ध, गंधर्व तथा ज्येष्ठ दानव तुमच्या शहराचे दर्शन करीत होते, त्याचे पूजन केले होते, ते दिव्य होते. हे नंदिकेश्वर, संसाराचे हे स्वभाव आहे की सुख दुःख वारंवार आत राहत आहे. मनुष्यांच्या स्त्री भोकात परित्याग ही सर्वथा उचित आहे, ऐसा विवेकी पुरुष म्हणाले. आता या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा सांगितला आहे. तो मुद्दा म्हणजे देवाच्या दिव्य शरीराची पूजा करायची. त्या नंदिकेश्वराला यक्ष गंधर्व सर्व पूजा करत होते, कारण त्याचं दिव्य शरीर होतं. सर दिव्य शरीर. आता आपण जे देवाची पूजा करतो ती साध्या शरीरात करतो. आता आपला एक मुक्ताश ओझा कल्की दत्त महाराज हे दिव्य पूजा आहे. आणि तीच पूजा जर आपण दत्त 1-2 हाताचा तयार करून ठेवला तर ती सर्वसाधारण सांसारिक पूजा होती. म्हणजे आपण देवाची पूजा करताना, आता उदाहरणार्थ आपण कृष्णाची पूजा करतो, कृष्णा फोटो लागतो, पूजा करतो, चतुर्भुजाचं किंवा 2 हाताचा कृष्णा पूजा करतो. ही पूजा इथं चालत नाही. इथं कृष्णाची पूजा आहे ते विश्वरूप पूजा आहे. ओम सहस्र शीर्षः सहस्राक्षः सहस्रपाद समृत दशांगुलम ही दिव्य पूजा आहे. दिव्य देवाची दिव्य पूजा करायची. आता आपले दिव्य म्हणजे कसं, उदाहरणार्थ हे महालक्ष्मी चतुर्भुज स्वरूप आहे. नंतर दुर्गा देवी 18 भुजाची आहे, शिंवा बसलेली आहे. हे तिचं दिव्य स्वरूप आहे. या स्वरूपाचं ध्यान करून आपण पूजा केली पाहिजे, तेव्हा आपल्या घरी दैवी शक्ती, सामर्थ्य, ऐश्वर्य प्राप्त होतं. तसं होत नाही. या पूजा सुद्धा फार गोंधळ आहे. आपण शिवलिंगाला पाणी घालतो तेव्हा पंचमुखी शिवलिंग, पंचमुखी शंकर, दशभुजा शंकर, शंखचक्र गदाधारी जटा मुकुट, नंतर हत्यार यांची आठवण केली पाहिजे. हे अशा स्वरूपाची शंकराची दिव्य पूजा केली तर आपला देव प्रसन्न होणार. सवा फायदा मिळेल तसा मिळू शकत नाही. तरी मागचा मुद्दा आहे. दिव्य शरीराची पूजा केल्यानंतर दिव्य शक्ती प्राप्त होते. सर्वसामान्य शरीराची पूजा केल्यानंतर काय होत नाही. आता साधू संत जे आहेत हे सगळे सुटके आहेत. बरेच मंदिरं सुटकी मंदिर आहेत, कारण तुमच्या मंदिर बांधणारे किंवा पूजा करणारे जे पुजारी आहेत ते मंदिराच्या म्हणजे मेल्यानंतर त्यांचा 10वा-13वा होता. म्हणजे सुटके आहेत. हे दिव्य पुरुष नाहीत. हे सुटके पुरुष यांच्या ठिकाणी जेव्हा मंदिरात जाऊ तेव्हा आपलं उदास वाटतं, करमत नाही, शांती मिळत नाही. कारण हे जे पुरुष मेले ते सुटके पुरुष आहेत. आणि जे पुरुषांची 10वा-13वा जिवंतपणे झालेला आहे ते दिव्य पुरुष, शिवपार्षद, शिवस्वरूप. आणि अशा मंदिरात गेल्यानंतर आपल्याला सुख शांती मिळते. आपली कामं होतात तशी होत नाहीत. कारण आपल्या गावात इतर मंदिर आहेत, मग आपण जेजुरीला, पंढरपूरला इकडे का पळतो? याचं कारण काय? बद्रीनाथला का जातो? निर्णय तीर्थाला का जातो? या ठिकाणचे साधू संत आहेत, पुजारी आहेत, त्यांचे जन्मतात दावे तरी झालेले जिवंतपणीच. म्हणून त्या ठिकाणी देवी शक्ती टिकून आहे. पण ज्या ठिकाणी मंदिरामध्ये पुजारी आहेत ज्यांचे 10वे-13वे झालेले नाहीत आणि ते देवाची पूजा करतात, किंवा ज्या देवांचे जन्मात 10वे-13वे झाले नाहीत ते देव सुद्धा सुटकीच, त्यामुळे त्यांचं सुद्धा कार्य होत नाही. कारण या ठिकाणी दिव्य शरीर नाही, आंधळ शरीर, आंधळ. आता एखादा मनुष्य मिळाला आणि त्याची समाधी बांधली, लागला पूजा करायला, झाली ती आंधळीच, आंधळी पूजा. आता एका गावामध्ये मी गेलो,
म्हणले महाराज, आमच्या गावामध्ये सगळी माणसं मंदबुद्धीची जन्माला येतात. त्या पाण्याचा गुण असा आहे हो. मी म्हणलं पाण्याचा गुण नाही तर मंदिरं पाहू कुठं कुठं कशी आहेत. मग आम्ही त्या गावाचे मंदिरं पाहिली. शंकराचं मंदिर, नंतर एक मंदिर समाधी पाहिली. एक समाधी बांधलेली होती. तिथं त्या महाराजांची समाधीचं मूर्ती बसवलेली होती आणि ते मूर्ती आम्ही पाहिली. ते मूर्ती पाहिल्यानंतर म्हणलं, का हो, हे महाराजांची मूर्ती तर बसवली, हे म्हणजे फार विद्वान पंडित चमत्कार दाखवणार होते. मग आता चमत्कार शक्ती शिल्लक नाही म्हणे, काय अनुभव येत नाही. याचं कारण असं आहे, हे महाराजांचा जिवंतपणे 10वा-13वा झालेला नाही आणि हे सुचके महाराज आहेत. यांची जर तुम्ही कायम पूजा केली तर तुमच्या घराण्यामध्ये कायम आंधळी, पांगळी, मुकी, बहिरी अशी संत जन्म येईल. कारण काही सुचके महाराज आहेत, हे तुमच्याला दिव्य शरीर नाही, हे आंधळ शरीर, आंधळ, आणि आंधळ शरीराची भक्ती करून तुम्ही का मोठी होणार आहात? होणार नाहीत. तेव्हा आता काय करा, ह्या समाधीच्याकडे एक शंकराचं मंदिर बांधा आणि मग शंकराचं मंदिर शेजारी बांधून पूजा सुरू झाली आणि मग थोड्या दिवसात त्या गावात पुन्हा आम्ही 10-12 वर्षांनी गेलो. तेव्हा तिथे गावकऱ्यांना भेटलो. म्हणलं, कसं काय? अहो म्हणजे आता आमची मुलं लय हुशार. पहिल्या पिढीतल्या मुलांना 10, 2, 4 म्हणता येत नव्हतं. आता आमची मुलं अमेरिका, रशिया, परदेशात शिकायला चालू लागली, विद्वान, बुद्धिमान बनली. याचं कारण काय? दिव्य शरीर असणारा जो भगवान शंकर आहे त्याचीच पूजा केल्यानंतर हे सगळं घडतं, बाकीचं घडत नाही. कारण का? आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, देव सगुण का निर्गुण रे? आता या ठिकाणी वाद आहे. परंतु ज्या वेळेस तिन्ही देवांची परीक्षा घेण्याकरता भृगुऋषीवर निघाले, शंकराकडे गेले, तिथून त्यांचा अपमान झाला. ब्रह्माच्या मंदिरात गेले, तिथून त्यांना लाकडून दिलं. मग ते आदिनारायण महाविष्णूच्या मंदिराकडे निघाले. ब्राह्मण आले म्हटल्यानंतर सगळे लोक बाजूला झाले आणि त्यांना जागा दिली, या या या. त्यावेळेला भगवान आदिनारायण झोपले होते. पायाजवळ महालक्ष्मी बसलेली होती. मग मी आलो, तुला समजत नाही का? असं रागामध्ये भृगुषीने उजवा पाय जोरात त्या भगवान परमेश्वराच्या छातीवर मारला. मग भगवान हळूच उठले. म्हणले, महाराज, माझं शरीर ब्रह्म वज्र कवचमय आहे, ते कशाने फुटत नाही, काहीच होत नाही. त्यामुळे तुमच्या पायाला इजा झालेली आहे. हे करायचं देवाचं दर्शन होत. या ठिकाणी मानवाचं शरीर आणि देवांच्या शरीरात फरक आहे. मानवाचं शरीर हाडामांसाचे आहे, देवांचं ब्रह्मवज्र कवच आहे. इथं हा निर्णय झालेला आहे. आणि आपल्याला जे देव धर्म करतो हे कांद्याच्या पापुद्रासारखे शरीर असणारे देव आहेत. नंतर काय ज्योतिरूप आहे, ते आपल्याला दिसतात, त्याचा आपण आनंद मानतो. पण खऱ्या देवाकडे जाण्याचा आपण कधीच प्रयत्न केला नाही आपल्या पूर्वांनी, कारण केला नाही, केला पण नाही. कारण का? याचं कारण असं आहे, 4ही वेदांचं ज्ञान, नंतर धनुर्वेद, आयुर्वेद, गांधर्ववेद, हे जे अनेक वेद आहेत त्यांचं संपूर्ण ज्ञान व्हावं लागतं. 11वा, 10वा आणि 13वा हा आधी व्हावा लागतो. तेव्हा त्याला हे बाकीचे जन्मट जे आहेत, पूर्वी जन्मातले अनुवंशिक दोष, निर्णय धर्मांतर, कर्मांतरी दोष, हे सगळे नष्ट होतात. तेव्हा तो पूर्ण आत्ममुक्त होतो आणि हे दिव्य शरीर तेव्हा प्राप्त होतं. म्हणजे आदिनारायण जो वच्चवक्षा भगवंत आहे त्यांचं शरीर दिव्य आहे. शंकराचं, ब्रह्मदेवाचं, मग 33 कोटी देव जे आपले, त्या सर्वांचं देवांचं शरीर हे ब्रह्म वज्र कवचमय आहे. परंतु हे शरीर घेऊन हे देव आपल्याकडे कधीच येत नाहीत. कारण भगवान शंकर, मी एकदा इथं बसलो, ध्यानस्थ बसलो होतो, तेव्हा माझ्या शरीरातून अग्निज्वाळा बाहेर पडायला लागल्या. संध्याकाळी 6-6:30ला
आणि मी आता जळून जाईन. सगळ्या शरीरातून अग्नी बाहेर पडला. धड 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 अग्नी जळायला लागला. तेव्हा भगवान शंकरानं धावा केला होती. आत झटपट आले आणि माझ्या जवळ या चोपडा मी आता बोलतोय त्या ठिकाणी बसले. आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. रात्री 9 वाजता. सकाळी 6 वाजता माझ्या डोक्यावर हात काढला. तेव्हा भगवान शंकराचं शरीर ब्रह्म वज्र कवचमय होत. आणि त्यांनी मला सांगितलं की मी सगुण शरीर घेऊन पृथ्वीवर कधीच येत नाही, परंतु तुमची तपश्चर्या आणि आपला पूर्वजन्माचा संबंध यामुळे मी तुम्हाला भेटण्यात आलो. आणि तुम्ही आता इथून पुढं हा इतका कडक अभ्यास करायचा नाही, कारण याच्यामुळे तुम्ही जळून गेला असता आणि जग संपलं असतं. इतकी हा वैश्वानर अग्नीची पावस वाढलेली आहे. मग भगवान शंकराने ते कमी केलं. त्यापासून मी सुरक्षित बसतो. म्हणजे भगवान शंकर जेव्हा आले तेव्हा त्यांचं दिव्य शरीर, त्यांच्या नाडी ठोके 0 ते 60 पडतं एका मिनिटाला. कारण मला देव भेटले म्हणून त्यांची नाडी ठोके मोजतो. रुद्र तुमचे अनेक देव भेटले. त्याच्यापैकी मारुतीराय भेटला. त्यांची आमची भेट झाली होमावशी सकाळच्या बारी. तेव्हा त्यांचे नाडी ठोके पाहिले तर 0 ते 60 पडते एका मिनिटात. आपले सर्व शरीरात ठोके 60 ते 72 पडतात. म्हणजे आपल्या नाडी ठोके 60 ते 72 जेव्हा पडतील रोज, तेव्हा देव आपल्याजवळ 24 तास राहणार आहे आणि तो आपल्याला सोडून जाणार नाही. म्हणजे आपण जी भक्ती करतो देवाची, ही एक म्हणजे भ्रामक भक्ती करतो. भ्रामक हाय बा देव, वायुरूप आहे, अनुरूप आहे, अदृश्य आहे, काहीतरी कल्पना करून चालतोय. सगळं खोटं आहे. देव प्रत्यक्ष सगुण स्वरूपामध्ये आहेत आणि त्यांचं शरीर ब्रह्म वज्र कवचमय आहे. हे कोणी सिद्ध करून दाखवलं? भृगुऋषींनी. भगवान शंकर विष्णू छातीवर लाथ मारली आणि भगवान शंकराने मग विष्णू सांगितलं की मी ज्यावेळेला पृथ्वीवर येईन तेव्हा माझ्या छातीवर हे चिन्ह असन, तेव्हा तुमचं माझं पटन. कारण जगातले सर्वात विकसित पूर्ण देव भगवान श्रीकृष्ण. कारण हा जो जीवात्मा आहे, परमात्मा आहे, त्याने आपलं दिव्य मंगलमय स्वरूप दाखवलं आणि अर्जुनाला हे खरं स्वरूप दाखवलं की हे दिव्य स्वरूप आहे. आणि ह्या दिव्य स्वरूपाची अर्जुनाला प्रचिती आली. त्याने ते दिव्य स्वरूप पाहिल्याबरोबर अर्जुनाला महाभारत युद्ध जिंकता आलं. तसं जिंकता आलं नसतं. तसं अक्षा भगवान जो परमात्मा आहे तो कितीतरी कोटी वर्षांनी पृथ्वी होतो. आणि ह्या दिव्य शरीर जे आहे त्या भगवंताचं दिव्य शरीर, बाकीचं कोणाचं दिव्य शरीर नाही. आणि मग याची म्हणून आपण हे मूर्तीपूजा करून देवाची पूजा करतो. त्याबरोबर त्यांचे सहकारी देव म्हणून त्यांची मी करतो. मग त्यांना मदतनीस पितर म्हणून त्यांची पूजा करतो. पण सर्वांचा मुख्य नायक जो दिव्य शरीराचा आता सुद्धा ब्रह्मा विष्णू महेश भगवान शंकर शरीर दिव्य वज्र कवचमय आहे. मी हात लावून पाहिलं, लय कडक शरीर, लोखंडापेक्षा कडक. आणि त्यानं म्हणलं महाराज तुम्ही पृथ्वीवर मला भेटायला काय? मी म्हणलं मी कधी येणार नाही. हे दिव्य शरीर घेऊन मी कधीच फिरत नाही. वायुरूप शरीर घेऊन फिरतो किंवा प्रकाशरूप शरीर घेऊन आम्ही देवलोक फिरतो. कारण पृथ्वीवरती वातावरण जे आहे ते भक्ती करणारी जी माणसं आहेत ती एवढी चांगली नाहीत. कारण ते मंत्र म्हणताना चुकीचे मंत्र म्हणतात. गम गणपते नमः स्वाहा हा चुकीचा मंत्र आहे. कारण असा मंत्र म्हणल्यानंतर तुमचं जे हवन आहे ते राक्षसांना जातं. ओम गणपते नमः स्वाहा दत्तामिदं नमः असा मंत्र म्हणल्यानंतर जे हवन देतो, पूजा करतो, त्या आम्हा देव लोकांना मिळतं असं भगवान शंकरांनी सांगितलं.
ओम नमः शिवाय स्वाहा असं म्हणून जर तुम्ही हवन केलं ते सगळं हवन राक्षाला जाईन बळीराजाला. इतिहास कथा वेगळी आहे, भरमोठी सांगायला वेळ नाही. तर त्याप्रमाणे ओम नमः शिवाय स्वाहा दत्तमिदं नमः असा जेव्हा आपण मंत्र म्हणू तेव्हा आपल्याला सगळी शक्ती मिळेल. ओम त्र्यंबजामय सुगंधिं पुष्टिवर्धनम हा संजीवनी महामृत्युंजय मंत्र म्हणलं. स्वाहा दत्तम स्वाहा एवढं म्हटलं ही अमर शक्ती जी आहे जिवंत होण्याची ती सगळी राक्षसांना मिळालेली आहे. त्यामुळे राक्षसांचा जोर वाढलेला आहे. पण ज्यांना खरे विद्वान पंडित आहेत ते असे म्हणतात ओम त्र्यंबजामय सुगंधिं स्वाहा दत्तमिदं नमः म्हणजे दैवी शक्ती पुन्हा देवाकडे येते, आपल्याला प्राप्त होते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नुसतं पाणी घालून नाही चालत. धर्मशास्त्र समजून घेतलं पाहिजे. दिव्य शरीराची पूजा करायची. दिव्य शरीर म्हणजे चक्षा भगवंत हे दिव्य शरीर आहे आणि त्या भगवंताची सेवा करायची, बाकीची कोणाची सेवा करायची नाही. कारण त्यामुळं तुम्हाला ईश्वर प्राप्ती होणार नाही. तुम्ही ज्या ज्या महाराजांची भक्ती करताय त्यांना तुम्ही विचारा बा आम्हाला तुम्ही स्वर्गात नेऊन पोहोचवतान का, परमधामापर्यंत नेतान का. ते नाही म्हणून सांगणार, कारण त्यांनाच मग ते प्राप्त झालेलं नाही. चमत्कार नमस्कार ते स्वतः गुर फटून गेलेले आहेत आणि त्यामुळं समाजाचं चिंधड्या होत चाललेलं आहे. भगवान शंकराशिवाय, भगवान आदिनारायण शिवाय, गणपती शिवाय ही जी देव आहेत त्यांना दिव्य शरीर आहेत आणि ह्या दिव्य शरीराची आपण भक्ती केली पाहिजे. तेव्हा आपल्याला सुख मिळणार, प्रगती होणार, तशी होणार नाही. आता पांडुरंगाची मूर्ती दोनच हाताची नाही, चतुर्भुज आहे. कारण ज्यांचे दोन हात आहेत ते अदृश्य आहेत. ज्या भक्तांना ते दिसतात तो भक्त पांडुरंगमय होतो. ज्याला दिसत नाही तो मानव रूपात राहतो. ही मोठी मक्कीत आहे. पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग आहे. त्या शिवलिंग का आहे प्रश्न पण होतो. अनेक लोकांनी अनेक मुद्दे मांडले. म्हणे ज्यावेळेस शंकराने विराट ज्योतिर्लिंग प्रगट केलं त्यावेळेला विष्णू पाताळात गेले, ब्रह्मदेव स्वर्गात गेले, त्यांना अंत लागला नाही आणि विष्णू खरे बोलले म्हणून त्यांच्या डोक्यावर ते शिवलिंग ठेवलं. दुसरा म्हणला नाही पंढरपूरला भगवान शंकर पांडुरंगाला भेटायला आले आणि ते भेट झाल्यानंतर त्या शंकराने त्यांच्या डोक्यावर शिवलिंग ठेवून दिलं. अशी अनेक मतं अनेकांनी मांडली. पण खरं मत काय आहे तर खरं मत असं आहे, रुक्मिणी म्हणजे देवा आपल्याला चिरंजीव आणि अमर वंश राहील, अमर संतती प्राप्त व्हावी याच्याकरता तुम्ही शंकराला प्रसन्न करून घ्या. मग पार्वतीचं आपलं रुक्मिणीचं ऐकून भगवान कृष्ण कैलास पर्वतावर गेले. 12 वर्ष तप केले. दररोज पहिले त्यांचा 10वा 13वा झाला. मग त्यांना यज्ञ दीक्षा मिळाली. अग्निहोत्र दीक्षा साधी आहे. यज्ञ दीक्षा घेताना त्यांना अशी दीक्षा घ्यावीच लागते, तेव्हा ती दीक्षा पूर्ण होते. अग्निहोत्र स्त्री पुरुष घरात कोणी करू शकतो, मंत्र म्हणू शकतो. परंतु यज्ञ जो आहे यज्ञ दीक्षा 10वा 13वा झाल्याशिवाय करता येत नाही. मग भगवान शंकराने स्वतः प्रगट होऊन कृष्णाला कैलास, ब्रह्मनागा, शिवपार्षद ही पूर्ण दीक्षा दिली आणि मग यज्ञ करायला सांगितलं. मग भगवान शंकराने त्यांच्या कृपा होण्याकरता त्यांना सांगितलं की तुम्ही आता यज्ञ करा, कडक नियम पाळा. त्याप्रमाणे भगवान कृष्ण वर्षातून फक्त एकदाच दही लोणीचा आहार घेत असत. असे 12 वर्षात भगवान कृष्णाने 12च दिवसाला फक्त भोजन केलं
फराळ केलं, असा इतिहास आहे. मग शंकर भगवान प्रगट झाले, म्हणाले, आदिनारायणा, तू प्रसिद्ध देव असून आम्ही काय वरदान देणार? पण म्हणले भगवान शंकराला म्हणले कृष्ण भगवान की तुमच्याशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही. मग सांगितलं तुम्हाला चिरंजीव संतती होईल, तुमचा वंश अमर राहील, यदुवंशाची कीर्ती कायम जगात राहील, असा आशीर्वाद दिला. आणि मग शंकराने आपलं ज्योतिर्लिंग काढलं शरीरातून, हृदयातून, आणि ते ज्योतिर्लिंग कृष्णाला दिलं होतं. कृष्ण भगवंतानं डोक्यावर स्थापन केलं. आणि मग जेव्हा कृष्णाला वरदान मिळालं म्हणून कृष्ण परत आपला द्वारकेमध्ये आले. मग रुक्मिणी विचारलं, का शंकराची भक्ती केली का तुम्ही? काय पुरावा तुमच्याकडे दाखवा. मग आपल्या डोक्यावर जे शिवलिंग उमटलेलं आहे तो पुरावा कृष्णाने रुक्मिणीला दाखवला. रुक्मिणी खुश झाली. आणि मग रुक्मिणीला 10 मुलं, 1 मुलगी झाली. प्रद्युम्न, चारुदत्त, चारुशिला ही मुलगी होती. तर अशा क्षणी कृष्णाला 1,80,000 मुलं झाली. आणि मग पुढं शंकराने वरदान दिल्याप्रमाणे कृष्ण द्वारकेत राहू लागला. 1,80,000 मुलं झाली. वृष्णीवंश, तिथं यदुवंशी, वृष्णीवंश म्हणजे कृष्णवंशी, भीमकवंशी, नंतर अंधकवंशी, तुरुवंश, असे 5 प्रकारचे यादव राहत होते द्वारकेत. ते तुरुवंश अंधक नावाचे यादव होते. यांना श्रीकृष्णाचं महत्व म्हणजे सहन होत नव्हतं. म्हणून यांनी सामाला या दोघा ठिकाणी विचार करून मुसळ नेसवलं आणि शाप द्यायचा प्रयत्न केला यांनी. तेव्हा मुसळ कोणी नेसवलं त्याला शाप लागण असं कृष्ण म्हणाले. आणि त्याप्रमाणे वृष्णीवंश सोडून अंधक आणि तुरुवंश नावाचे यादव होते यांना शाप लागला. त्यांच्या लढाई झाली, त्यांच्याच मृत्यू झाली. त्याच्यानंतर कृष्णाने धामाला निघाले प्रभास तीर्थ क्षेत्रावरती. मग सगळ्या यादवांना ग्लानी येऊन पडले, मरले, मेले, सगळे झाले. मग स्वर्गातून गरुड शंकराने सांगितलं, गरुड का अमृत घेऊन जा आणि कृष्णाला 5. कृष्ण अर्धा अवस्था होते, त्यांना अमृत पाळलं, त्यांच्या छातीपर्यंत अमृत आलं आणि मग त्यांचं हृदय अमर झालं. म्हणून ते जगन्नाथपूरला आजही शिव 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 मंत्र म्हणून चालतो. आणि मग राहिला अमृत त्या गरुडाने तिथं शिंपलं. सगळे यादव जीवन झाले वृष्णवंशाचे, कोणी मेले नाहीत. आणि ते सगळे यादव घेऊन वृष्णवंशी यादव घेऊन अर्जुन हस्तिनापूरला आलेला आहे, असा लिंग पुराणामध्ये उल्लेख आहे. पुढे माहिती मिळेलच. तर हे लिंग पुराण आहे, त्याचं महत्व अत्यंत आहे की दिव्य शरीराची पूजा झाल्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही. कुठल्या शरीराची पूजा करायची नाही, कुठल्या फडतूस महाराजांच्या मूर्ती पूजा करायची नाही. कारण सुटके महाराज आहेत, त्यांचं काय पाया पडायचं, त्यांनी काय कल्याण होणार आहे आपलं. सुतक फिटलेले भगवान कृष्ण आणि देवदेवता यांचा 10-13 आधी झाला असल्यामुळं त्यांची दिव्य शरीर असून ते आपला सुख शांती देतात, असा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लिंग पुराणाच्या आधारे तुम्हाला मी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. त्या दृष्टीने आपण दिव्य शरीराची पूजा करायची, अर्धवट शरीराची पूजा करायची नाही. पंचमुखी शिवलिंग हे पूर्ण शिवलिंग आहे आणि एकमुखी शिवलिंग हे अंश अवतार शिवलिंग आहे. त्याचा पुढं पाहायला काय वेळ नाही, पुढं पाहता काय झालं पाहायचं ते एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला.
आता भगवान शंकराने सांगितले नंदीला की तू माझा पुत्र झालेला आहेस आणि तुला आता मी वरदान देतो, तू अमर राहणार, तुला माझं स्वरूप प्राप्त होईल, म्हणजे दशभुजा तुला अवतार तुझं शरीर बनन. अशा दृष्टीने तो नंदिकेश्वर पूर्ण दिव्य शरीरात आलेला आहे आणि त्या दृष्टीने हे सगळं सुरू झालेलं आहे. कोई भी मनुष्य तुझे जलाती स्नान करून त्याचे सर्व पापापासून मुक्त होईन. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. कारण जटाच्या जलातून महानदीच्या रूपात निघलेले आहे. आता महादेवाच्या डोक्यातून जी नदी निघाली तिला सांगितलं की तू या नदी आंघोळ जो करीन त्याचं कल्याण होईल, त्याला दुःख होणार नाही, तो अमर होईल, असं आशीर्वाद नदीला दिलेला आहे. त्या नदीमध्ये जो आंघोळ करीन तो अमर होईल. तर दिव्य शरीराची पूजा करायला सांगितली. आता दिव्य शरीर नदीला कुठलं दिव्य शरीर? नदीला दिव्य शरीर आहे. चतुर्भुज स्वरूपामध्ये नदी प्रकट होते. गंगा, यमुना, सरस्वती, तापी सर्व नद्या चतुर्भुज स्वरूपात प्रकट होऊन बोलतात. आपले त्याप्रमाणे साधना झाली पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचं ज्ञान होणार. तसं होत नाही. नदी जटेतून प्रकट झाली भगवान शंकराच्या. त्या नदीला सांगितलं की तुमच्यामध्ये जे जे आंघोळ करतील त्यांची सगळी पाप नष्ट होतील. नदीचं पाणी श्रेष्ठ, गोनदी गंगेचं पाणी श्रेष्ठ. कारण गोनदी गंगा ही हायग्रोपासून निर्माण झालेली आहे. अभिषेक आणि स्तवन झाल्यावर परमश्रेष्ठीच्या आज्ञेपासून त्याने आपला विवाह केला. सुयशा नामक मरुतांची पुत्री होती, तिच्याबरोबर नंदिकेश्वराचा विवाह झाला. नंदिकेश्वराच्या मंडळीचं नाव काय? सुयशा, ती मरुतांची पुत्री. सुयशाला चंद्रमाचे समान प्रभायुक्त आणि विशेष स्वभाव संपन्न एक छत्र भेट दिले. हातात चामर दिले. स्त्रियांच्या युक्त ईस सुयशाला 2 चामर दिले. चामर म्हणजे पंख्यासारखी अवस्था असते. आणि नंदिकेश्वर माझ्या बरोबर तिला एक अत्यंत सुंदर सिंहासन दिले. भगवती महालक्ष्मी मुकुट आदी सुंदर आभूषण तिला दिले. त्या देवीला गळ्यामध्ये अतिशय सुंदर हार प्राप्त झाला. पुरुषेंद्र, श्वेत हाती, सिंहध्वज रथ आणि चंद्रमंडळाचे समान प्रभावाला स्वर्ण छत्र सुद्धा भेट केले. आता माझ्या समान कोई प्रभू नाही था. माझ्या परिवारासहित होऊन संबंधियों तथा
बांधवांच्या विसात होऊन देवीचे साथ भगवान शंभयेश्वर वृषभारूढ होऊन निघून गेले. तेव्हा माझे तथा गणांचे साथ शिव एवं पार्वतीला पाहून मुनी देवऋषी सिद्ध आणि ब्राह्मण शिवाची प्रार्थना करू लागले. त्यानंतर हिमालयाची पुत्री केरुरची प्रभू शिवाच्या आज्ञेपासून नंदीने त्या पूजने लोकात शुभ पाशुपत आज्ञा प्रदान केली. तेव्हा मुनिश्रेष्ठ नंदी पासून त्या शिवाची आज्ञा दीक्षा घेऊन वे मुनी लोक शिवभक्त हो गए. आता या ठिकाणी दीक्षा सांगितली. आता सर्वला शिवाची पूजा केली पाहिजे. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की नंदकिशोर हे सगळे प्रकट झाल्यानंतर ते जे 88,000 ऋषिगाव सगळे जमले तेव्हा सर्वच्या ऋषीमुनींचा 10वा जिवंतपणी झाला. मग ते कैलास ब्रह्मनागा शिवपार्षद शिवस्वरूप झाले आणि मग ते शंकराची पूजा करायला लागले. तशी पूजा करता येत नाही. शंकराची पूजा करायची शिवपार्षद व्हावं लागतं. आता काय तर सडकेने मडके कसलं पाणी घेऊन पळतात घाल त्या शंकराला. तुमची साधी भोळी तुमचं काय नियम आहे तुम्ही पाहून घ्या. पण धर्मशास्त्रात जे सांगितलंय शिवपार्षद झाल्याशिवाय शंकराची पूजा करता येत नाही. शिवपार्षद म्हणजे ज्याचा जिवंतपणे 10वा झाला असेल तो शंकराची पूजा करतो, त्याला परिपूर्ण झाली. या ठिकाणी शिवदीक्षा सांगितलेली आहे. तिचं थोडक्यात वर्णन सांगितलं. आता हे संपत आले प्रकरण. पुढे पाहू. जो मनुष्य शंकराला नमस्कार करीत नाही, त्याचं नाव घेत नाही, त्याला 10,000 ब्रह्महत्या इतकं पाप लागतं. म्हणून सर्वांनी शंकराची भक्ती नमस्कार केला पाहिजे, उच्चारण केले पाहिजे. ओम नमः शिवाय मंत्र जपला पाहिजे. ओम नमः शिवाय. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शाम. ओम शिव शिव शाम शाम. ओम स्वयंभू श्री अमृतमंथनेश्वर विश्वराजा कलकत्ता महाराज की जय. पंच महासागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. आरती ऋषि की जय. अनुसया माता की जय. सर्व देवदेव साधु संतन की जय. धर्म की जय हो. हरिओम दत्त. ओम शांती शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.